या राजकारणामध्ये खरंच आपण कुठेतरी चुकीचं पाऊल टाकलंय, या राजकारणामध्ये यायला नको असं कुठेतरी काही एकूण सगळं चित्र बघितल्यानंतर वाटत नाही का? राजकारणामध्ये मी आली कारण का मनात ते फ्रस्ट्रेशन होतं की काहीच होत नाहीये, म्हणून आपण चला राजकारण जॉईन करून बघूया, कुठेतरी सुरुवात तरी करू शकतो का. ऑफकोर्स एकीमुळे तो ते परिवर्तन येणार नाहीये. आणि राजकारणात आल्यानंतर ऑफकोर्स अजून फ्रस्ट्रेशन आहे, कारण तुम्ही म्हणता तसं आता माझीच लक्षवेधी 3-4दा हाऊस अडजॉर्न झालं म्हणून ती लागू शकली नाही. आणि तो महत्त्वाचा विषय होता, स्कॉलरशिपचा विषय होता. परीक्षा तोंडावर आलेल्या आणि स्कॉलरशिपचे पैसे अजून आले नव्हते, बरेच विद्यार्थी बसू शकले नाही. तर ऑफकोर्स ते इरिटेशन, तो राग असतोच की हे जर सगळं व्यवस्थित होऊ शकलं असतं, कारण का विधानसभा इतकी पॉवरफुल आहे, जर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला तर खूप त्याचा फरक पडू शकतो. पण मला असं वाटतं फ्रस्ट्रेशन जरी आलं तरी आपल्याच हातात असतं आपण किती त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे ती लक्षवेधी लावणं, त्या प्रश्नाचं बरोबर, त्या लक्षवेधीचं बरोबर उत्तर आणणं त्या मंत्री महोदयांकडून, त्याच्यानंतरचा जो फॉलोअप आहे ते सगळं केलं तर खूप उपयोगी ठरू शकतं. आणि म्हणून जो आधी राग होता आणि आधी फ्रस्ट्रेशन होतं आणि आधी आपण काहीच करू शकत नव्हतो, आता ते करण्याची संधी मिळते. आणि जर सगळ्यांना मिळत असेल तर नक्की सगळ्या युवकांनी त्याचं सोनं करून घेणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं सिस्टम आपण एकंदरीत म्हणतो, कारण का प्रत्येक फाईल मूव्ह व्हायला किंवा ते जे प्रोसिजर्स असतात प्रशासकीय जो डिले होतो त्याला कुठेतरी दोष मी कधी कधी देत असते. आणि हे कसं बदलणार, कुठून सुरुवात करणार, कारण का तो आधीपासूनच आपल्या देशात आहे. आणि तो बदलायचा असेल किंवा एकंदरीत लोकांची मानसिकता बदलायची असेल तर नेमकी कुठून सुरुवात करावी. तर मला असं वाटतं हे देखील लोकांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण का माझ्या बरेच म्हणजे माझं सोशल सर्कल असेल त्यांना ह्याच्यातल्या खूप कमी गोष्टी माहिती आहेत की कशी काय प्रोसिजर असते. म्हणजे महानगरपालिकेत आपण अर्ज करतो किंवा, आणि एनिवेज हे सगळे प्रोसिजर्स जे आहेत तिथेच आपण मार खात असतो. तर म्हणून सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, हे सगळे जे नवीन नवीन योजना येतात किंवा स्कीम्स येतात, UID येत आहे, ह्याच्यातून खूप फरक पडू शकतो.